एबीपीच्या मराठी बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. बातमीपत्रात वेळ झाली एका विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. नुकत्याच ग्रामपंचायत व नगरपंचायतीसाठीच्या निवडणूक झाल्या. या निवडणुकीचे निकाल पाहता सत्तारूढ पक्षाने मनन चिंतन करण्याची गरज निर्माण झाली आहे. या निवडणुकीत भाजप सेनेची अन्य पक्षांनी चांगलीच पिछेहाट केली आहे. सत्ता मिळण्याच्या धन्यतेत ग्रामीणमध्ये सत्तारूढ पक्ष माघारलाय. जिल्ह्यात नवनिर्मित तिवसा, भातकुली, धारणी व नांदगाव खंडेश्वर या नगरपंचायतींच्या निवडणुका झाल्या. या 4 नगरपंचायतींवर वर्चस्व मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षात चुरशीच्या लढती झाल्या. तिवसा येथे काँग्रेसने मुसंडी मारत 24 जागांवर विजय मिळवला. केंद्र व राज्यात पराभूत काँग्रेसने जोर मारला व 24 जागा मिळवल्या. विशेष म्हणजे तिवसात नगरपंचायत स्थापनेपूर्वी तब्बल 25 वर्षे शिवसेनेची सत्ता होती. असं असताना शिवसेना आपलं स्थान, आपलं वर्चस्व का टिकवून ठेवू शकली नाही, हा महत्वाचा मुद्दा आहे. नांदगाव खंडेश्वरमध्येही काँग्रेसला सत्तेची कवाडं उघडली. भातकुली नगरपंचायतीत युवा स्वाभिमान संघटनेनं आपलं वर्चस्व सिद्ध केलं. युवा स्वाभिमान संघटना सत्तेजवळ पोचली आहे. येथे शिवसेनेला 3च जागांवर समाधान मानावं लागलं. भाजपाची सत्ता असताना भाजपा येथे भुईसपाट झाली. केंद्र आणि राज्यात सत्ता गाजवणाऱ्या भाजप सेनेची पाळंमुळं ग्रामीण क्षेत्रातून जुळली आहेत. ग्रामीणमधून जर ही नाळ तुटली, अशाच प्रकारे उच्चाटन होत राहिलं तर भाजप सेनेच्या सरकारचे कठीण दिन येण्यास वेळ लागणार नाही. कारण पराभूत काँग्रेस स्वस्थ बसलेली नाही. सत्ताधाऱ्यांचं बखोटं पकडण्यासाठी टपलेल्या विरोधकांपासून सत्ता पक्षाने सावध राहणं गरजेचं आहे. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात राज्यस्तरीय शालेय जिम्नॅस्टिक स्पर्धा सुरू झाल्या आहेत. या स्पर्धांसाठी 550 खेळाडू मंडळात दाखल झाले आहेत. मुलं व मुली निरनिराळ्या कवायती सादर करत आहेत. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा खेळ व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय जिम्नॅस्टिक स्पर्धांना सुरुवात झाली आहे. राज्यभरातील 550 खेळाडू या स्पर्धांसाठी दाखल झाले आहेत. मुलींच्या व मुलांच्या अशा निरनिराळ्या जिम्नॅस्टिक स्पर्धा हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात सुरू आहेत. वॉल्टिंग टेबल, बॅलन्सिंग बीम, इनइव्हन बार्स, फ्लोर एक्सरसाइज शालेय विद्यार्थिनी सादर करत आहेत. शरीराचा तोल सावरत सादर करण्याच्या या कवायती आहेत. विद्यार्थ्यांना शरीराच्या तोलाबरोबरच मनाचे तोल सांभाळत आपलं आयुष्य घडवायचं आहे. या क्रीडा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांचं भविष्य घडवलं जात आहे. खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांचं भविष्य घडवण्यात हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचं अमूल्य असं योगदान आहे.
तिवसा तालुक्यातील कुऱ्हा येथे 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर नराधमांनी बलात्कार केला. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना 31 तारखेला घडली आहे. या मुलीचे आई वडील मजुरीसाठी गेले असता नराधमांनी हा अत्याचार केलाय. कुऱ्ह्यातील अवैध दारू व्यावसायिकांनी 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. 42 वर्षांचा दिगंबर बोबडे व संदीप भोयर या नराधमांनी मुलगी घरात एकटी असल्याची संधी साधली. या मुलीचे आई वडील मोलमजुरी करतात. ते कामासाठी घराबाहेर गेले असता हा अत्याचार करण्यात आला. पोलिसांनी 376, 452, 506 कलमान्वये गुन्हा दाखल केलाय. विशेष म्हणजे दिगंबर बोबडे याला पोलिसांचं अभय असल्याचं बोललं जात आहे. हा गुन्हा दडपण्याचा पोलीस प्रयत्न करत असल्याची माहिती सूत्रांची आहे. तिवसा तालुक्यातील वाठोडा येथील रहिवासी शेतकऱ्याने शेतातील विहिरीत जीव दिला. त्यांच्यावर बँकेचं कर्ज होतं. बँकेच्या कर्जाने सततच्या नापिकीने या शेतकऱ्याचा बळी घेतला. मागे उरलाय तो कच्च्या बच्चांसह ओकाबोका संसार. तिवसा तालुक्यातील वाठोडा येथील रहिवासी 46 वर्षीय रमेश मधुकरराव शेंडे या शेतकऱ्याने शेतातील विहिरीत जीव दिला व आपलं जीवन संपवलं. सततची नापिकी, त्यात दुबार पेरणीचं संकट, अशात रमेश शेंडे या गृहस्थावर बँकेचं 80,000चं कर्ज होतं. तेव्हा हे कर्ज फेडावं तरी कसं या विवंचनेने रमेश शेंडे यांचा बळी घेतला. या 46 वर्षीय गृहस्थाचा संसार आता मागे उरलाय. कर्त्या पुरुषाविनाचा लहानग्या मुलांसह ओकाबोका संसार सावरणार तरी कोण? शासकीय योजना की शासन? बातमीपत्रात घेऊया काही क्षणांचा विसावा. विसाव्यानंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्याअंती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. साईनगर प्रभागात घाणीचं साम्राज्य आहे. नाल्यांची स्वच्छता होत नाही, त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव झालाय. डासांमुळे आजार बळावत आहेत. शिवाय या प्रभागात वराहांचा धुमाकूळ असतो, अशी कैफियत रहिवाशांनी सिटी न्यूजकडे मांडली आहे. दिवाळीपूर्वी येथील स्वच्छता व्हावी, असं रहिवाशांचं म्हणणं आहे. महानगर हे सध्या स्मार्ट सिटी बनायला आणि आपण पाहतो हे साईनगर परिसर आहे. हे विभाग साईनगर विभाग आहे. प्रभाग क्रमांक 38. इथल्या नागरिकांना जी तकलीफ आहे, जी अडचण आहे, ते आपल्या समक्ष प्रस्तुत करतो. आपण पाहाल की घर परिसर एकदम स्वच्छ आहे, पण घराच्या बाजूला वाहणारी नाल्या चोकअप झालेली आहे. त्याला कधीही कोणताही व्यक्ती किंवा सफाई कर्मी साफ करायला येत नाही. त्याच्यामुळे डास वाढतात आणि बिमारी वाढतात. इथले रहिवासी काय म्हणतात पहा. साईनगर प्रभागातील रहिवाशांनी सिटी न्यूजकडे कैफियत मांडली आहे. मूलभूत सोयींचा अभाव, घाणीच्या साम्राज्याने आरोग्यावर लागलेलं प्रश्नचिन्ह अशी परिस्थिती रहिवाशांना भयभीत करते आहे. બસ થાય છે ને કામ હવે બિલકુલ આમાં ઓલું છે ને ક્લોઝઅપ થાય છે.
मैं एनजी भट्ट, रिटायर्ड स्टेशन प्रबंधक बडनेरा। मैं यहाँ पे 2002 से रहने को आया। पहले जो कॉन्ट्रैक्टर थे उनके कार्यकाल में पूरी नाली की सफाई अच्छे से होती थी। अभी पिछले 5 सालों से कोई सफाई नहीं हो रही है, शिकायत होती है। वो लोग आते हैं ऊपर से पन्नियां चुन के, नाली की पन्नियां चुन के चले जाते हैं और नालियों में पूरा गाल भरा हुआ है। हमारे घर के आउटलेट जो है वो भी नालियों के गाल में दब गए हैं। नालियों का गंदा पानी हमारे आउटलेट के मार्फत हमारे सेफ्टी टैंक में आता है। पहले के जो कॉन्ट्रैक्टर थे बिना किसी शिकायत के बिल्कुल अच्छी तरह से काम करते थे। अभी के कॉन्ट्रैक्टर किसी प्रकार का काम करते नहीं है। हमारा माननीय गुडेवार साहब पे पूर्ण विश्वास है, लेकिन मैं जनता से अपील करूंगा कि गुडेवार साहब को जनता का सहकार्य की बहुत जरूरी है। एक अकेले गुडेवार साहब सारे शहर की तरफ ध्यान नहीं दे सकते, इसलिए जनता का उनसे सहकार्य होना अति आवश्यक है। गुडेवार साहब एक दबंग और एक निष्पक्ष और निष्कलंक अफसर के रूप में हमें प्राप्त हुए हैं, इसलिए मैं उनसे भी अनुरोध करता हूं कि इस प्रभाग के सफाई के ठेकेदार के ऊपर कुछ नियंत्रण रखें। यहाँ का नगर सेवक भी जो भी होगा उसका भी ख्याल इस तरफ कम है। मनोहरराव भीमरावजी रहाटे, महेशनगर, साईनगर, अमरावती। नालीबद्दल आम्हाला सांगायचं आहे की बरेच वर्षापासून या नालीवर नालीचा त्रास आम्हाला संपूर्ण नागरिकांना आणि आम्ही त्रस्त होऊन गेलेले लोक नालीबद्दल। माझी स्वतःची विहीर त्या नालीला लागूनच आहे आणि त्याच्यामध्ये संडास बाथरूमचं पाणी उतरत आहे आणि ते पाणी पिण्यास योग्य नाही, आरोग्यास धोका आहे। स्मार्ट सिटी संदर्भात गुरुवारी कार्यशाळा घेण्यात येत आहे। महानगरपालिकेच्या वतीनं संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे ही कार्यशाळा होणार आहे। स्मार्ट सिटी शहर सोडून दुसऱ्याच ठिकाणी वसवली जाणार आहे, ही धक्कादायक बातमी आहे असे संकेत आहेत। या कार्यशाळेतच या सर्वांचा उलगडा होणार आहे। अमरावती महानगरपालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी संदर्भात गुरुवारी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे। संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे गुरुवारी 4 वाजता ही कार्यशाळा होणार आहे। या स्मार्ट सिटी कार्यशाळेत शहराला स्मार्ट करण्यासाठीचं नियोजन ठरणार असून सगळ्यांच्या अपेक्षा, सूचना, प्रस्ताव स्वीकारले जाणार आहेत। जवळपास सर्वच अधिकारी, लोकप्रतिनिधी या कार्यशाळेला हजर असतील। अमरावती शहराची निवड स्मार्ट सिटीसाठी झाली, परंतु अमरावती शहरालगतच 400 एकरच्या जागेत स्मार्ट शहर वसवण्याचा प्रस्तावही या कार्यशाळेत मांडला जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली असून संपूर्ण खुलासा कार्यशाळेतच होईल अशी खात्रीलायक माहिती आहे। या वेगळ्याच बातमीमुळे सगळ्यांचंच लक्ष या कार्यशाळेकडे लागलं असून मनपा ही कार्यशाळा यशस्वी करण्यावर भर देते। एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्वाच्या घटनांवर। गणोजा मार्गावरील एका शिवारात विहीर आहे। या विहिरीमध्ये 13 वर्षांच्या मुलाचा मृतदेह आढळलाय। या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया। पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची। आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा। आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भुवन समोर, मोर्शी रोड, अमरावती। आमचा फोन नंबर आहे 3298-161 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in। अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज। बातमी आमची, विश्वास तुमचा।